घटना घडल्यानंतर आता विकास लवांडे लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे। आणि त्यांच्याकडून जी माहिती देण्यात आलेली आहे ती अशी आहे की संग्राम भंडारे आणि 10-15 गोरक्षकांनी त्यांना एका निर्जन स्थळी अडवलं, त्यांना धमकी दिली। दोघा तिघांकडे रिव्हॉल्वर सुद्धा होते, त्याच्यामुळे आपल्या जीविताला धोका असल्याचं विकास लवांडे यांचं म्हणणं आहे। आळंदीमध्ये विकास लवांडेंवर अशा पद्धतीनं शाईफिकीची घटना जी आहे ती घडलेली आहे। हा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करण्यात आला। आम्हाला काय भिडायचंय ते भीड लवांड्या आमचे आई बाप येते ते आमचं सर्वस्व ए लवांड्या सर्वस्व आमचं ते लवांड्या आमचा नादी लागू नको। तू मला म्हणायचं होतं काय तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवारला बोलायचं नव्हतं, तू आमचं सर्वस्व आहे ते सर्वस्व आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या करणं बाजूल तू लवांड्या तू परत गुरुवारला जर बोलला ना, तू लक्षात ठेव आम्हाला काय भिडायचंय ते भीड लवांड्या आमचे आई बाप येते ते आमचं सर्वस्व ए लवांड्या सर्वस्व आमचं ते लवांड्या आमचा नादी लागू नको। पुन्हा एकदा जाऊयात, योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, शाईफेक करत असताना गुरुवर्यांचा उल्लेख या ठिकाणी केला जातोय, नेमका बोलण्याचा रोख कुणाकडे? वृषाली, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून विकास लवांडे हे पुण्यात असू दे किंवा मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन वारकरी संप्रदायात काही घुसखोर मंडळी घुसलेली आहेत अशा पद्धतीचा आरोप हा विकास लवांडेंचा आहे। आणि त्या संदर्भातली एक यादी देखील विकास लवांडे यांनी एक प्रसिद्ध केली होती। यावरून देखील अनेक आरोप प्रत्यारोप हे विकास लवांडे यांच्यावरती झालेले आहेत। अनेक वेळा त्यांना धमक्या देखील आल्याचं म्हणणं। नक्कीच योगेश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले आपल्या सोबत आहेत। भोसलेजी, ज्या पद्धतीनं विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आणि विकास लवांडे यांची प्रतिक्रिया देखील आलेली आहे की जे 10-15 जण गुंड होते ज्यांनी शाईफेक केलेली आहे त्याच्यामध्ये दोघा तिघांकडे बंदुका सुद्धा होत्या, तुमची पहिली प्रतिक्रिया या संपूर्ण घटनेवर? असं आहे वृषालीजी की या विकास लवांडेने अतिशय मूर्खपणाने ही यादी प्रसिद्ध करून वारकरी संप्रदायातल्या अतिशय पूज्य लोकांवर प्रचंड मोठी टीका केली होती। आणि त्याचा हा सातत्याने हा प्रयत्न सुरू होता की दररोज आमच्या पूज्य संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि अतिशय घाणेरड्या भाषेत दररोज त्यांच्याविषयी उल्लेख करणं, त्यांच्याविषयी वेगवेगळी माहिती टाकणं हा प्रकार सातत्याने सुरू होता। वारकरी संप्रदायामध्ये जी लोक अतिशय पूज्य आहेत, ज्यांचे लाखोंपेक्षा जास्त लोक शिष्य आहेत, अशा पूजनीय आणि महनीय संतांबद्दल हा व्यक्ती सातत्यानं घाणेरड्या भाषेत बोलत होता। आणि ज्यांच्यावरती संप्रदाय टिकून आहे त्यांना घुसखोर असं सातत्याने बोलून त्यांचे पोस्टर व्हायरल करत होता। आणि त्यातनं साहजिक आहे की वारकरी संप्रदायाच्या सर्वच शिष्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नाराजी होती आणि त्याचा उद्रेक झाला आणि त्यातनं हा प्रकार घडलाय। मला वाटतं अशा पद्धतीनं यापुढे असं कोणीही कृत्य करू नये। समाजामध्ये जी पूजनीय व्यक्ती असतात, ज्या श्रद्धास्थानं असतात, त्यांच्याविषयी असं बोलणं योग्य नाही। धन्यवाद भोसलेजी, तुम्ही तुमची सविस्तर प्रतिक्रिया TV9 मराठीकडे देण्यासाठी। आध्यात्मिक